ओम नमो आदेश. जय हरी मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भक्तिमय असा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. हा दिवस इतका महत्त्वाचा का मानला जातो? लाखो वारकरी मंडळी जे आहेत ते पंढरपूरलाच का जातात? पंढरपूरचं काय महत्त्व आहे? आणि या दिवसामागची कथा काय आहे? चला तर मग आपण सविस्तर जाणून घेऊया. आषाढी एकादशी म्हणजे नक्की काय? तर हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी अशी म्हणतात. या दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. असं मानलं जातं की याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि या 4 महिन्यात संत, साधू, वारकरी आणि अनेक भक्त जास्तीत जास्त नामस्मरण, जप, तप, व्रत आणि सत्संग करतात. आषाढी एकादशी का साजरी केली जाते? तर या दिवशी भगवान श्री विष्णू आणि पंढरपूरचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांची विशेष पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी उपवास, हरिनाम, भजन, कीर्तन, दान, विठ्ठल भक्ती केल्याने अनेक जन्माचे पाप नष्ट होतात आणि मनाला शांतता मिळते. मग पंढरपूरलाच का जायचं? हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागची एक सुंदर कथा तुम्हाला सांगते. भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची अत्यंत श्रद्धेने सेवा करत असत. त्यांचं आई-वडिलांच्यावरती खूप प्रेम होतं. त्यांच्या या सेवेला बघून भगवान श्री विष्णू त्यांना स्वतः भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होते. त्यांनी देवाला थांबण्यासाठी एक पुढे वीट सरकवली आणि थोडा वेळ थांबा अशी विनंती केली. भगवान त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांचे दर्शन घेतले. पुंडलिकाने देवाला विनंती केली की प्रभू, तुम्ही याच ठिकाणी कायम राहा, जेणेकरून सर्व भक्तांना तुमचे दर्शन मिळेल. तेव्हापासून भगवान विठ्ठल पंढरपुरामध्ये विटेवरती उभे आहेत. म्हणूनच पंढरपूरला भूलोकातील वैकुंठ असे पण म्हणतात. विठ्ठल विटेवरच का उभे आहेत? विठ म्हणजे भक्ती, नम्रता आणि सेवाभावाचे प्रतीक. भगवान सांगतात की जो भक्त आई वडिलांची सेवा करतो, प्रेमाने नाम घेतो आणि सर्वांशी चांगले विठ्ठल वागतो, त्याच्यावर विठ्ठल मी जय सदैव विठ्ठल प्रसन्न जय असतो. हरी वारकरी विठ्ठल पायी वारी करत विठ्ठल पायी पायी वारी करतात. विठ्ठल विठ्ठल वारकरी विठ्ठल शेकडो किलोमीटर जय पायी चालत हरी पंढरपूरला विठ्ठल. जातात. ते फक्त प्रवास नाही करत, तर त्यांच्या आयुष्यातील आध्यात्मिक उत्सव असतो. टाळ, मृदुंग, वीणा, हरिनाम, अभंग, दिंडी, भगव्या पताकामध्ये लाखो भक्त चालत असतात. या यात्रेतच श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. ही परंपरा अनेक शतकापासून अखंड चालू आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे भक्तिपीठ मानले जाते. येथे भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची प्राचीन मंदिरं आहेत. येथील चंद्रभागा नदी अत्यंत पवित्र मानली जाते. असं मानलं जातं की चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक समाधान मिळते. तर मग आपण पंढरपूरला जाऊन आलात की नाही? चला, आपल्याला तर मी पंढरपूरचं सगळं दर्शन इथं करून दाखवलेलं आहे आणि